नमस्कार, मी स्नेहल. नितीन देशमुख निर्मित नीरा टीव्ही प्रोडक्शन हाऊसच्या दे दणका पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. IPC म्हणजेच इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता. यामध्ये 1 जुलै 2024 पासून मोठे बदल होत असून आता इंडियन पिनल कोड हे राहणार नसून भारतीय न्याय संहिता BNS या नावाने भारतीय कायदे ओळखले जाणार आहे. ही भारतीय न्याय संहिता BNS दिनांक 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहे. या कायद्यांबद्दल जर आपण माहिती करून घेतली नाही तर मोठ्या संकटांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. म्हणून चला तर मग दे दणक्याच्या माध्यमातून जाणून घेऊया बदलणाऱ्या कायद्यांबद्दल. त्यापूर्वी दे दणकाला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सन 1860 पूर्वी ब्रिटिशकालीन काळामध्ये बनलेले IPC म्हणजेच इंडियन पिनल कोड या कायद्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होत आहे. मानव अधिकार, आर्थिक फसवणूक, महिला, बालक, देश सुरक्षा गुन्ह्यांना महत्त्व असलेल्या भारतीय न्याय संहितेनुसार आता देशाची न्याय व्यवस्था चालेल. येत्या दिनांक 1 जुलै 2024 पासून न्याय व्यवस्थेत हा मोठा बदल होणार आहे. प्रामुख्याने फौजदारी कायद्यांसह जुना दंड संहितेचा 511 कलमाऐवजी आता 358 कलम व 531 सेक्शन असतील, ज्यामुळे गुन्ह्यांचा तपास व न्यायदानात गतिमानता व अचूकता येईल. भारतीय न्याय व्यवस्था अधिक कार्यक्षम व पारदर्शक बनवण्यासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये नव्या भारतीय न्याय संहिता सुधारणा केल्या. या नवीन कायद्यांमुळे न्यायालयातील व्यवस्थेत बदलांसही तांत्रिक प्रगती होणार आहे. काश्मीर ते कन्याकुमारी व द्वारका ते आसाम संपूर्ण देशामध्ये आता एकच न्याय व्यवस्था कार्यरत राहणार आहे. या कायद्यातील बदलामुळे यापुढे भारतीय पुरावा कायदा 1872 ऐवजी भारतीय साक्ष अधिनियमन 2023 असा उल्लेख होणार आहे. त्याचबरोबर 21व्या नव्या कलमांचा या नवीन संहितेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे इंग्रजांच्या काळामध्ये बनलेले हे कायदे आता नामशेष होणार आहे. या सर्वांमुळे न्यायदानाची प्रक्रिया वेगवान होईल अशी आशा करायला हरकत नाही. भारतीय न्याय संहितेनुसार किरकोळ गुन्ह्यामध्ये समाजसेवेच्या शिक्षाची तरतूद केलेली असल्याने भविष्यात काही गुन्हेगार समाजसेवा करताना दिसतील. परंतु नुकतीच पुण्यामध्ये अग्रवाल बिल्डरच्या मुलाने दारू पिऊन महागड्या पोर्श कारने चिडून 2 निष्पाप मुला-मुलींचा मृत्यूला कारणीभूत ठरला होता. त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा सध्याच्या न्याय व्यवस्थेने त्या बिल्डरच्या मुलाला निबंध लिहा, सिग्नलवर पोलिसांना मदत करा, समाजसेवेची शिक्षा दिली होती आणि देशभरामध्ये त्या शिक्षेबद्दल मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना नवीन भारतीय न्याय संहितेमध्ये समाजसेवेची शिक्षा लोकांना आवडणार का हे बघणं सुद्धा गमतीचं ठरणार आहे. आता कोणत्या गुन्ह्यामध्ये समाजसेवेची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे ते आपण कलमांच्या साहाय्याने बघूया. कलम 202. कोणत्याही सरकारी कर्मचारी किंवा कोणत्या प्रकारच्या व्यवसायात सहभागी होऊ शकत नाही. असे करताना तो दोषी आढळल्यास त्याला 1 वर्षाचा तुरुंगवास किंवा दंड दोन्ही शिक्षा होऊ शकतात किंवा समाजसेवेची शिक्षा सुद्धा होऊ शकते. कलम 209. जर एखादा आरोपी किंवा व्यक्ती न्यायालयाच्या समन्स म्हणजेच वॉरंटवर हजर झाला नाही तर न्यायालयाने त्याला 3 वर्षापर्यंतचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही समाजसेवेची शिक्षा सुद्धा देऊ शकते. कलम 226. जर एखाद्या व्यक्तीने सरकारी नोकऱ्याच्या कामात अडथळा आणण्याच्या उद्देशाने आत्महत्येचा प्रयत्न केला तर त्याला 1 वर्षाचा तुरुंगवास किंवा दंड किंवा समाजसेवेची शिक्षा होऊ शकते. कलम 303. 5,000 रुपयापेक्षा कमी किमतीच्या मालमत्तेच्या चोरीच्या प्रकरणात प्रथमच कोणी दोषी आढळल्यास मालमत्ता परत केल्यानंतर त्याला समाजसेवेची शिक्षा भोगावी लागू शकते. कलम 355. जर एखाद्या व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला तर त्याला 24 तास तुरुंगवास किंवा 1,000 रुपये दंड किंवा दोन्ही समाजसेवेची शिक्षा देखील होऊ शकते. कलम 356. जर एखाद्या व्यक्तीने बोलून, लिहून, हातभावाने किंवा इतर कोणत्याही प्रकारे दुसऱ्या व्यक्तीशी प्रतिष्ठा आणि सन्मान दुखवला तर बदनामीच्या काही प्रकरणांमध्ये दोषीला 2 वर्षाचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा किंवा समाजसेवेची शिक्षा सुद्धा दिली जाऊ शकते. तर आता बघूया ही शिक्षा किती दिवस चालू शकते. भारतीय न्याय संहितेनुसार कोणत्याही गुन्ह्यात दंड किंवा समाजसेवेच्या शिक्षेची तरतूद असल्यास दंड न भरल्यास समाजसेवेची शिक्षा दिली जाते. जर दंडाची रक्कम 5,000 रुपये असेल तर तुम्हाला 2 महिना समाजसेवेची शिक्षा भोगावी लागेल.
10,000 रुपये दंड ठोठावला असेल तर त्याला 4 महिने समाजसेवा करावी लागेल. काही प्रकरणांमध्ये 1 वर्षासाठी समाजसेवा करण्याची शिक्षा देखील होऊ शकते, अशी माहिती जाणकार वकील मंडळींना दिली जाते. समाजसेवेची शिक्षा म्हणजेच नेमकी काय आपण बघूया. भारतीय न्याय संहितेत समुदाय सेवा यामध्ये नवीन शिक्षेची तरतूद केली आहे. भारतीय न्याय संहिता कलम 4F मध्ये या शिक्षेचा समावेश होतो. भारतीय न्याय संहितेच्या कलम 23 मध्ये समाजसेवेची शिक्षा सांगितली आहे. त्यात असे म्हटले आहे की न्यायालयीन दोषीला समाजसेवा करण्याचा आदेश देऊ शकते, ज्याला लोकांचा फायदा होतो. या शिक्षेत दोषीला समाजसेवाबद्दल कोणतेच मानधन मिळणार नाही. समाजसेवेमध्ये NGO साठी काम करणे, विविध सामाजिक संस्थेसोबत काम करणे, रस्त्यांची साफसफाई करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा उचलणे किंवा जनतेला फायदा होईल असे कोणतेही काम करण्याचा आदेश मान्य न्यायालय देऊ शकते. आता बघूया बदललेली नवीन कलम. खून. पूर्वी खून करणे यासाठी IPC कलम 302 असे वापरले जायचे. आजही बरेच भाई, दादा, वकील मंडळी आपल्या गाड्यांचे नंबर हे 302 असे मुद्दामून घेतात. परंतु BNS नुसार खून करणे हा गुन्हा कलम 103/1 असे म्हणून वापरले जाईल. खुनाचा प्रयत्न. पूर्वी कोणी खुनाचा प्रयत्न केल्यास कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला जायचा. परंतु आता नवीन संहिता BNS नुसार कलम 109 नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. बलात्कार. यापूर्वी बलात्काराचा गुन्हा कलम 376(1) नुसार गुन्हा नोंद होत असे. परंतु आता हे कलम BNS नुसार कलम 264 असे म्हणून ओळखण्यात येईल. गँगरेप. IPC नुसार गँगरेप हा गुन्हा कलम 376D असा लावण्यात यायचा. परंतु आता गँगरेपचा गुन्हा कलम 64 म्हणून ओळखण्यात येईल. विनयभंग. पूर्वी विनयभंग हा गुन्हा IPC मध्ये कलम 354 असा होता. आता BNS मध्ये कलम 74 म्हणून पोलीस स्टेशन मध्ये नोंद होईल. दरोडा. IPC नुसार दरोड्याचा गुन्हा कलम 395 नुसार दाखल केला जायचा. परंतु 1 जुलै 2024 पासून भारतीय न्याय संहितेनुसार दरोड्याचा गुन्हा 310/2 म्हणून दाखल होणार आहे. त्याचबरोबर आपण नेहमीच बघतो की खुनासह दरोडा हे गुन्हे कलम 396 नुसार पोलीस नोंदवून घ्यायचे. परंतु आता नवीन कायद्यानुसार हे गुन्हे कलम 310(3) म्हणूनच नोंद होतील. दरोड्याची तयारी. अनेक दरोडेखोर हे दरोडा टाकण्यापूर्वी दरोड्याची तयारी करतात. अशी दरोड्याची तयारी करताना पकडले गेल्यास कलम 399 नुसार पोलीस अटक करत होते. परंतु आता BNC नुसार कलम 310/4 या दरोडेखोरांच्या मुसक्या पोलीस आवळणार आहेत. फसवणूक. आतापर्यंत फसवणूक हा गुन्हा करणाऱ्याला आपण सर्वजण ये 420 म्हणून ओळखले जायचो. अगदी श्री 420 नावाने सिनेमा ही निघाला आहे. इतके हे कलम फेमस होते, पण आता मात्र हे फसवणुकीचं कलम 318 म्हणून ओळखले जाईल. चोरी. 1 जुलै. पूर्वी चोरी करणाऱ्याला 379 कलम लावून तुरुंगात टाकले जायचे. पण आता मात्र हे चोर महोदय BNS नुसार 303/2 नुसार खडी फोडायला तुरुंगात जातील. मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्यावर यापूर्वी 304(अ) हे कलम लावायचे. तेच कलम आता BNS नुसार कलम 106 म्हणून लावतील. आत्महत्येस प्रवृत्त. आजपर्यंत अनेकांनी त्रास देऊन कित्येकांना आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. अशा 150 शहाण्यांना कलम 306 नुसार शिक्षा केली जायची. आता हेच 150 शहाणे नवीन कायद्यानुसार कलम 108 मध्ये खडी फोडायला जातील. कट रचणे. हा सुद्धा एक गंभीर फौजदारी गुन्हा आहे. तो कलम 120B नुसार दाखल करत होते. तोच गुन्हा आता कलम 61(2) म्हणून ओळखला जाईल. शस्त्राने दुखापत म्हणजेच धारदार शस्त्र, लोखंडी रॉड, गज, चाकू, तलवार इत्यादी कोणत्याही हत्याराने वार करणे हा गंभीर गुन्हा आहे. तो गुन्हा कलम 326 म्हणून भारतीय दंडविधानात नमूद आहे. हा गुन्हा नवीन कायद्यानुसार कलम 118(2) असा ओळखला जाईल. ऍसिड फेकणे. या प्रकरणाचा गुन्हा भारतीय मुलींसाठी खूप वेदनादायी आहे. कारण एकतर्फी प्रेम प्रकरणातून असे हजारो गुन्हे घडले आहेत आणि IPC कलम 326B गुन्हे दाखल झाले आहेत. बऱ्याच प्रकरणात शिक्षाही झाल्या आहेत. परंतु मुलींचे आयुष्य बर्बाद झाले. तिने न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा ती आयुष्यभर भोगते. याला जबाबदार कोण? हाच ऍसिड फेकणे हा गुन्हा यापुढे BNC नुसार कलम 124(2) म्हणून ओळखला जाईल.
पण खरा प्रश्न हा आहे की हे थांबणार कधी? विवाहितेचा छळ हा कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे जो कलम 498 म्हणून ओळखला जातो. आपण बघतो की विवाहितेचा छळ म्हणजेच कौटुंबिक हिंसाचार कायदा याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होतानाही आढळलेला आहे. या विवाहितेचा छळ 498 यांच्या विरोधात भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पत्नी पीडित पुरुषांच्या संघटना सुद्धा उभ्या राहिल्या आहेत. असा विवाहितेचा छळ हा कायदा यापुढे भारतीय न्याय संहितेनुसार कलम 85 म्हणून ओळखला जाईल. आता आपण बघूयात की 10 प्रमुख गुन्ह्यांबाबत कोणत्या कठोर शिक्षेची तरतूद भारतीय न्याय संहितेमध्ये करण्यात आलेली आहे. फसवणुकीचे कलम 420 चे आता कलम 318 मध्ये गुन्ह्यांचे 3 बदल. लोकसेवक बँक व्यावसायिकाने फसवल्यास 316(5) व 318(4) अंतर्गत 4 विविध प्रकारात या कलमांची विभागणी करण्यात आलेली आहे. यामध्ये दोषी आढळल्यास 10 वर्षापर्यंत कारावास व दंड देखील होऊ शकतो. बेकायदेशीर जमाव जमवणे यामध्ये पूर्वीच्या 144 कलम ऐवजी आता कलम 189 अंतर्गत बेकायदेशीर जमाव जमा करणे, दंगा करणे यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये गुन्हा सिद्ध झाल्यास 2 वर्षापर्यंत शिक्षा व दंड देखील होऊ शकतो. सोन्याची साखळी मंगळसूत्र चोरीच्या दरम्यान महिलांना हिसका मारल्यामुळे जखमी होतात, त्यामध्ये कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये गुन्हा सिद्ध झाल्यास 1 ते 7 वर्षापर्यंतची शिक्षा व दंड देखील होऊ शकतो. मॉब ब्लिचिंग म्हणजेच 5 लोक किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन एखाद्या वंश, जात, धर्म, लिंग किंवा प्रांत किंवा भाषेवरून बेड करून त्याच्यावर हल्ला केल्यास त्यांची एकत्र येऊन हत्या केली तर कलम 103(2) अंतर्गत कारवाई होईल. आणि यामध्ये जर गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधितांना अजन्म कारावासाची शिक्षा किंवा दंड देखील होऊ शकतो. आर्थिक गुन्हे व फसवणूक यामध्ये प्रामुख्याने आजकाल आपण बघतोय की विविध पतसंस्था, बँका, खाजगी फायनान्स हे दाम दुप्पट व्याज परतवण्याची आमिष दाखवून लोकांना लुबाडणूक करतात, फसवणूक करतात. त्याचबरोबर बनावट नोटा चलनात आणणे, सरकारी कागदपत्रांची फेरफार करून विविध संस्थेमध्ये घोटाळे करून आर्थिक फायदे करतात. यापुढे या गुन्ह्यांना संघटित गुन्हेगारी समजण्यात येईल. यामध्ये गुन्हा सिद्ध झाल्यास 3 वर्ष ते आजीवन कारावास किंवा मृत्यूदंड आणि 5 ते 10 लाखांचा दंड देखील होऊ शकतो. चोरी किंवा पेपर फुटी कलम 112 अंतर्गत टोळ्या बनवून ATM फोडणे, मंगळसूत्र चोरणे, फसवणूक करणे, काळा बाजार करणे, सट्टा लावणे किंवा सध्याचा जो आपण नीट पेपर फुटीचा घोटाळा बघतोय तसा पेपर फुटीच्या गुन्ह्याच्या या कलमात्वाने संघटित गुन्हेगारीत समावेश करण्यात आलेले आहे. यामध्ये जर कोणी दोषी आढळल्यास 1 ते 7 वर्षापर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा व जबर दंड देखील होऊ शकतो. संघटित गुन्हेगारी गाड्या चोरणे, सुपारी देऊन हत्या घडवणे, सायबर गुन्हे करणे, बंदी असलेल्या गोष्टींची तस्करी करणे, अवैधपणे हत्यार, नशेच्या पदार्थांची विक्री, तसेच वेश्या व्यवसाय, लूटमार, किडनॅपिंग, जमीन बळकावणे यासारख्या गंभीर घटनांबाबत संघटित गुन्हेगारीच्या कलम 111 व कलम 112 अंतर्गत कठोर कारवाई होणार आहे. यामध्ये जर गुन्हा सिद्ध झाला तर 3 वर्ष ते आजन्म कारावास किंवा मृत्यूदंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच 5 ते 10 लाखापर्यंत दंड देखील घेण्यात येईल. आता राजद्रोह नाही तर तो असणार आहे देशद्रोह. नव्या संहितेमध्ये ब्रिटिशकालीन राजद्रोहाऐवजी देशद्रोह या संकल्पनेखाली कलम शिक्षेची तरतूद देशाच्या एकात्मतेस बाधा फोडल्यास कलम 152 अंतर्गत कार्यवाही होणार आहे. यापूर्वी 124 क नुसार सरकारी विरोधात बोलणे हा गुन्हा समजला जायचा. आता नव्या नियमात कलम 152 नुसार नोंद होणार आहे. यामध्ये दोषी आढळल्यास 7 वर्षापर्यंतची कैद व दंड देखील होणार आहे. दहशतवाद स्वातंत्र्यापासून आतापर्यंत दहशतवाद करणाऱ्यांसाठी स्वतंत्र तरतूद नव्हती. कलम 113(1) अंतर्गत देशाची एकात्मता, अखंडता, सांप्रदायिकता, सुरक्षा किंवा आर्थिक सुरक्षेला धोका पोहोचेल अशी घटना दहशतवादी कृत्य म्हणून यापुढे समजले जाईल. यामध्ये जर कोणी दोषी आढळला तर आजीवन कारावास किंवा मृत्यूदंड देखील होईल. या गुन्ह्यामध्ये पॅरोलवर सुटण्याची सुविधा राहणार नाही. महिला व मुलांविरोधात गुन्हे कलम 63 ते 99 पर्यंत अल्पवयीन मुलींवर अत्याचारासाठी नव्याने नियम करण्यात आलेले आहे. यामध्ये जर गुन्हा सिद्ध झाला तर आजीवन तुरुंगवास किंवा मृत्यूदंड व सामूहिक बलात्कारासाठी 20 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात येईल. टीप
दरम्यान भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष विधेयक 2023 या 3 नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी रोखली जावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिकेतून करण्यात आली आहे. आतापर्यंत आपण थोडक्यामध्ये दे दणका चॅनलच्या माध्यमातून भारतीय न्याय संहितेच्या नवीन कलमांची, नवीन शिक्षेची झालेली तरतूद व त्यांची अंमलबजावणी कशी आणि कधी होणार याची माहिती घेतलेली आहे. पण खरा प्रश्न हा आहे की कायद्याचं नाव बदलून, कलमांची नंबर बदलून देशातील गुन्हेगारी, अत्याचार कमी अथवा बंद होणार आहेत का? जर आपण आतापर्यंतची माहिती पूर्ण ऐकलेली असेल तर ही कायद्याची माहिती आपणास कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व दे दणका या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.